नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण महत्वाचे वन लाईनर प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. आजचा पहिला प्रश्न आहे, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? तर नटसम्राट या नाटकाचे लेखक विष्णू वामन शिरवाडकर हे आहेत. प्रश्न दुसरा, गोलपिटा हा कविता संग्रह कोणाचा आहे? गोलपिटा हा कविता संग्रह नामदेव ढसाळ यांचा आहे. प्रश्न तीन, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखले जाते. प्रश्न चार, येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? येन हे जपान देशाचे चलन आहे. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक येथे आहे. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? कस्तुरी मांजर महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात आढळते. अमरावती येथे कुणाच्या नेतृत्वाखाली मिठाचा सत्याग्रह झाला होता? अमरावती येथे वीर वामनराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली मिठाचा सत्याग्रह झाला होता. प्रश्न आठ, चिपको आंदोलनामुळे जगाला सर्वश्रुत असणारे कोण? चिपको आंदोलनामुळे जगाला सर्वश्रुत असणारे सुंदरलाल बहुगुणा हे आहेत. वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणाला म्हटले जाते? वारकरी संप्रदायाचा कळस असे संत तुकाराम महाराज यांना म्हटले जाते. प्रश्न 10वा, कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कऱ्हेचे पाणी हे आत्मचरित्र आचार्य अत्रे यांचे आहे. प्रश्न 11वा, तुळापूर येथे कोणत्या दोन नद्यांचा संगम होतो? तर तुळापूर येथे भीमा व इंद्रायणी या दोन नद्यांचा संगम होतो. प्रश्न 12वा, राष्ट्रीय एकता दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय एकता दिन 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. प्रश्न 13वा, तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे? तिलारी धबधबा चंदगड सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. प्रश्न 14वा, भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे? भावार्थ रामायण हा ग्रंथ संत एकनाथ महाराज यांचा आहे. प्रश्न 15वा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव कोणते? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चोंडी अहमदनगर जिल्हा येथे आहे. प्रश्न 16वा, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय? चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव वसंत सागर आहे. प्रश्न 17वा, जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जीवरेखा सिंचन प्रकल्प जालना जिल्ह्यात आहे. प्रश्न 18वा, कोणत्या शहराला इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाते? अमरावती शहराला इंद्राची नगरी म्हणून ओळखले जाते. प्रश्न 19वा, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे? भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे. प्रश्न 20, दाबोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? दाबोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात आहे. तर आजचे प्रश्न कसे वाटले मित्रांनो? आवडले असल्यास, प्रश्न महत्त्वाचे वाटले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.